कोणताही इंटरव्ह्यू असू द्या 100% क्रॅक आणि कोणतीही एक्झाम असू द्या 1001% यशस्वी होणार म्हणजे होणार. ही आहे स्वामी समर्थांची गुप्त सेवा. सुरुवात करूया या व्हिडिओसाठी. तुम्ही कितीही अभ्यास केला तरी इंटरव्ह्यूला जाताना भीती वाटते, पेपर होतात, ब्लँक जातात आणि आज मी सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा सेवा मंत्र, जो फार कमी लोकांना माहिती आहे आणि ज्यामुळे यश तुमच्याकडे चालत नक्की येणार. तर इंटरव्ह्यू एक्झाममध्ये 100% यश, स्वामी समर्थांचा गुप्त सेवा मार्ग पार्ट 2मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही कितीही अभ्यास केला तरी इंटरव्ह्यूला जाताना भीती वाटते, पेपर हातात आल्यावरती डोकं ब्लँक होऊन जातं. आज मी सांगणार आहे स्वामी समर्थांचा सेवा मंत्र, जो फार कमी लोकांना माहिती आहे आणि आज या कारणास्तव तुम्हाला ही माहिती होणार आहे आणि ज्यामुळे यश तुमच्याकडे स्वतः चालत येणार आहे. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्पर्धा परीक्षा असो किंवा बोर्ड एक्झाम असो, नोकरीमधला इंटरव्ह्यू असो, शक्तिशाली अशी उपाय योजना. पहिला उपाय आहे उत्तर दिशा साधना. म्हणजे इंटरव्ह्यू किंवा एक्झामच्या 7 दिवस आधी रोज सकाळी पूर्व किंवा उत्तरेला तोंड करून बसा. समोर स्वामींचा फोटो ठेवा. 21 वेळा हा मंत्र म्हणा. ओम श्री स्वामी समर्थ, माझ्या बुद्धीला प्रकाश द्या. यानंतर 2 मिनिटे डोळे बंद करून स्वतःला इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासाने उत्तर देताना, याने आत्मविश्वास वाढतो, मनाला शांती मिळते आणि इंटरव्ह्यूमध्ये कुठल्याही प्रकारचा भीती वाटल्यासारखे अजिबात वाटत नाही. यश साध्य व्हायला मदत होते. याचा फायदा असा की ही व्हिज्युअलायझेशन साधना मन स्थिर करते. उपाय नंबर 2, लेखन साधना मंत्र. हा उपाय फार कमी लोक करतात. एक पांढरा कागद घ्या, त्यावरती 11 वेळा लिहा. स्वामीनाथा, माझं यश तुझ्या आशीर्वादाने निश्चित आहे. हा कागद तुमच्या अभ्यासाच्या पुस्तकात ठेवा. याचा फायदा असा की हे सबकॉन्शियस माइंडला पॉझिटिव्ह संकेत देतं. उपाय नंबर 3, परीक्षा किंवा इंटरव्ह्यूच्या दिवशी खास कृती. म्हणजेच घरातून निघताना तुम्ही उजव्या पायाने बाहेर पडा. 3 वेळा म्हणा, स्वामी माझ्या पुढे चला आणि मला मार्ग दाखवा. साखर किंवा गुळाचा छोटासा तुकडा गोड म्हणून खा. याचा फायदा असा की हा यशाचा संकेत मानला जातो. उपाय नंबर 4, भीती नष्ट करणारा मंत्र. जर इंटरव्ह्यू आधी भीती वाटत असेल तर मनात म्हणा, मला कुठलीही भीती वाटत नाही, कारण स्वामी महाराज माझ्या पाठीशी सदैव उभे आहेत. याचा फायदा असा की हा विश्वास तुमचा द्विगुणित करतो. उपाय नंबर 5, 3 दिवसांची लघुसेवा. इंटरव्ह्यूच्या आधी सलग 3 दिवस संध्याकाळी दिवा लावा. एक पिवळं फूल स्वामी महाराजांना अर्पण करा. स्वामींचा एक अध्याय स्वामी चरित्राचा वाचा आणि 5 मिनिटे शांत बसा. याचा फायदा की ही सेवा लहान जरी वाटत असली तरी याचं फळ नेहमी मोठं असतं. उपाय नंबर 6, पाण्याचा आत्मविश्वास प्रयोग. हा उपाय म्हणजे खूप शक्तिशाली आहे, पण फार कमी लोकांना तो माहिती आहे. जसा इंटरव्ह्यू किंवा एक्झामच्या 5 दिवस आधी सुरू करायचा. रोज सकाळी 1 ग्लास पाणी समोर ठेवा. दोन्ही हात त्या पाण्यावरती ठेवा आणि 11 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझी वाणी स्पष्ट करा, बुद्धी स्थिर करा आणि मन स्थैर्य करा. मग ते पाणी प्या. याचा फायदा असा की शब्दांमध्ये ताकद भरपूर असते. हा उपाय तुमची वाणी, आत्मविश्वास आणि स्पष्ट विचारशक्ती नेहमी वाढवतो. उपाय नंबर 7, आरशासमोर विजयी संकल्प करा. हा उपाय विद्यार्थ्यांना खूप मदतगार ठरतो. रात्री झोपण्यापूर्वी आरशासमोर उभे राहा.
स्वतःच्या डोळ्यात बघून 7 वेळा म्हणा, मी सक्षम आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत. माझं यश ठरलेलं आहे. नंतर हात जोडून स्वामी महाराजांना विनंती करा आणि 11 मिनिटे शांत बसा. याचा फायदा असा की हे तुमच्या मनातील भीती मोडतं, सेल्फ डाऊट नष्ट करतं, इंटरव्ह्यूमध्ये बॉडी लँग्वेज सुधारतं. ही स्वामी सेवा मी स्वतः माझ्या एक्झाम आणि इंटरव्ह्यूच्या वेळी केलेली आहे आणि त्याचं यश मला नक्कीच त्यावेळेला मिळालं होतं. स्वामींवरती विश्वास ठेवा, पण स्वतःवरचा विश्वास थोडाही डगमगू देऊ नका. कारण स्वामी शक्ती देतात, पण चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. जर तुम्हाला हा उपाय उपयोगी वाटला असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेअर करा त्या विद्यार्थ्यांना ज्यांना भीती वाटते. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, मेहनत मनापासून करा, यश तुमचंच आहे. फक्त वेळ स्वामी महाराज ठरवतात. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.